सुधरायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्यासले समजे की त्या मनीषी नाटे येलेतच. पण काय काय म्हातारा कीर्तनमा बी येतच नाही, भजनमा बी येतच नाही, कधी मंदिरमा बी जातच नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हातारांना बी. स्टँडवर उभा होता, कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा. म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिला. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा पोटाना बोलाव धोके वासती. एक बुकामा मोक कटाक्षू म्हणतो. हाय वैमा 75 वर्षी वैमा. पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा दाखा ना. आता बी बराच म्हातारा शेतस हो. 50 पुढेवाला बराच जणी शेतस ना. आता भजनले बशी घ्यात ना. आलाप जर बैरवी ना आलापले सुरू पडी घ्यात ना पायट कर देतीन त्या. आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वय मग काय करू बरं. तुमनं जाऊ द्या या बहिणी आगो. तुमले ते बहिणी सोन तुमनं ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माय. पहिल्या बाया गाणं म्हणेत अडे विठोबा रुक्माई म्हणा सांग गाडी म्हण नाही. पहिल्या बाया गाणं म्हणेत. हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कसं गोड वाटणं का नाही. बरोबर आहे ना. गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया. एक ओवी सांगस म्हण दाखलपणे द्यान माहिती. हां दाखलपण मटेरियल द्यान मा ठेले मनीषीन मागही काय राय ना. काय वाय ना काय झालं. फक्त पाणी येईल ना. बिल्डिंगचं पाणी पडतं. अहो नळले पाणी ऊन होई एखादा नळ होईत टे. बाबा बोलता मोठा दांगडू होई ना म्हणतो मला असं वाटणं. या गोष्टी मग मोके चाल राय ना. टाकी भरी गे हो टाकी भरी गे. कीर्तन बी करून टाकी सर बी द्या ठेव. काय काय करी भाऊ एकलं माणूस. म्हणा एक मित्र हे गाडी चालाय राहता कॉलेज सुटेल होती. कॉलेजने पुरी जाय राहतात. याला काही सुधारणं ब्रेक काही दाबाय ना. डायरेक्ट जायच नाही पुरीशले धडक नाव. कस तरी कंट्रोल करी गाडी त्या पुरी रागमध्ये काढ लाग्यात. अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतीन का काय. तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू मला सुधारणं नाही म्हणे. मग काय रे गाडी चालायला 4-5 जण लागतं मोटरसायकल. सुधारणं नाही का माणूस कधी कधी चालेल. पहिल्या बाया घट्यावर गाणं म्हणत. गट्यावर ना गाणं आतेने पुरीले सुधरावत नाही त्या. गट्यावर गाणं म्हणत इथला बारी गाणं म्हणत ना. जटे गाणं म्हणत ना. दाखलला लेकरे खायला येत ना त्याच वट्टावर झोपी जात इथला बारी म्हणत. हा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा बहिणी ना डोई पाणी बंदो मना पस्ताई मनमा. कसं वाटणार ऐकायला. लेकरेले जरी झोपाणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत. हे हाड कुतरी हाड गाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई. पहिल्या बाया म्हणत. आतेल्या बाया जोईने दोरी आला कृष्ण म्हणा सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस मजा. काय वयन लागी त्या लेकरेले खरं सांगा. हा सोडी दे झुमकीतून चाल. माया हो तुमच्यावर आहे बरं का. घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा. रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा. तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची वर्ष 2 वर्षानं दारू सुटते. पण अंतकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना. पण तुम्ही जर रांता रांता म्हण डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस. हा
तुम्ही राहणार टाइमले देवनं नाव लेत जा बहिणीसवर. तुमच्यावर लई मोठा खेळा. आडे भजन म्हणून सांगा आडे वय घे ना ते आवराय घे ना. हा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल, लक्षपूर्वक ऐका. कारण कीर्तनामध्ये तरुण भाव आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला. कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा. आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो. कारण कीर्तन करत होते तुकोबाराय. आपलं कीर्तनात येऊन बसणं काही साधारण गोष्ट नाही. या कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. आणि इथं तरुण भाऊ येतात. तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं. तुम्ही कीर्तनात येताय दादा, तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय धन्य माता पिता तयाची. जे लेकरं इथं कीर्तनाला आहेत, जे दादा कीर्तनाला आहेत, दादा तुमचं पुण्य आहेच. पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात. खूप आनंद वाटतो. पण कीर्तनात बसलेत, कीर्तनात बसलेत ना, कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचंय. फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये. तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय. काय झालं नाही मंदिर मग काय होईना का नाही ना, बोलू नका मग, बोलू नका. आणि तिथं बसलेले आता लक्ष गेलं माझं. देवाकडे पाठ करून नका बसू. फिरावं तोंड फिरावं. देवाकडे पाठ नाही करू. पोरांना बाजूला करा. देवाकडे पाठ कधीच करायची नाही. आहे ते आपण आडे खानदेश माय म्हणेन द किराणा वृंदावन मग डायरेक्ट हात दरी फेक देतं बरं. हां नाही खरं सांग राहिलो. देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका, तुकोबारायांना भेटण्यासाठी नजराणा पाठवला शिवरायांनी. शिवरायांनी नजराणा पाठवला. तुकोबाराय मंदिरात भजन करत होते. घरी गेले तपास करत करत तुकोबारायांचं घर कुठे आहे म्हणून. एवढे मोठे संत आहेत म्हणल्यावर तपास करत 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 तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले. कोण्या माईला विचारलं तुकाराम महाराज कुठं राहतात. त्या माईनं तिथूनच घर दाखवलं. तो तुक्या तिथं राहतो म्हणे. शिवरायांचे शिपाई गेले. गेल्याच्या नंतर तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय आले भेटण्यासाठी. पण आलेले अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून तुकोबारायांना असं वाटलं माझ्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे 65 लाखाची जहागीर होती लोकांना खर्च करून मोकळे झाले आता काहीच नाही. या पण आलेल्या अतिथीला बसवायचं कुठं तर तुकोबारायांनी कमरेला बांधायचं. उपरणं असतं का ते उपरणं काढलं ते उपरणं टाकलं सांगितलं म्हणले याच्यावर बसा. तुकोबारायांनी उपरणं टाकला हा त्यांचा मोठेपणा आहे. पण येणारे जे शिवरायांचे लोक होते ना त्यांचा पण आदर बघा ना. त्यांनी सांगितलं महाराज जे उपरणं तुम्ही कमरेला बांधतात भगवंताची स्तुती करतात त्या उपरणानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे तर आम्ही त्याच्यावर कशाला बसू. म्हणजे काही काही लोकांचा मनाचा मोठेपणा असतो आणि आमचे आविष्कार दादासाहेबांनी तो दाखवलेला आहे. खूप छान मला समाधान वाटलं. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहतोय पण पाहिल्याच्या नंतर मन जिंकलं तुम्ही. असो कुठं होतो आपण कुठे होतो आपण 9 वाजता 8 येत ना म्हणून महाराज. माणसाच्या मनात जर शंका शिरली ना शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना इतकी खाली उतरवते. चांगली चांगली नाती खराब झाले हो शंकाच्या नादात. हो जर नवरा बायको चांगले असतील नुसतं पोरगी सहज मोबाईलमध्ये असेल आणि पोरानं बघून घेतलं तरी पण तो वाईट विचार करतो लगेच घटस्फोट घेतो. या शंकानं चांगली नाती खराब केली तर महाराज. शंका कधी घ्यायची नाही. आमचे जुने कीर्तनकार नेहमी सांगायचे शंकामुळे कितला सत्यानाश होत. एक भाऊ रस्ता तरी चाल राहता चालता चालता पाय बरी घ्या पुशीन पुढे निघ जावं पाहिलं होतं ना काका. पण शंका घुशी गई या भाऊ ना मनमा चाली राहता पाय बरी घ्या पुशीन निघ जावं पाहिजे होतं. पण या ना मनमा शंका पाय भर ना बू हाव कसा ना होईन. गायनं शेण होईन म्हैसनं शेण होईन बकरीने लेंड्या होतीन का आपलाच पराक्रम शेवू. नुसतं पुशीन निघ जावं पाहिजे होतं. मला फक्त विनोद वजा करायचा. मला जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो लक्षपूर्वक आहे का. पाय भरेले पुशीन निघ जावं पाहतो डोकाला ताण नाही लिहायला पाहिजे होतं. पण या ना मनमा शंका होणी पाय भरेले गायनं शेणे
बैल न शेणे म्हैस न शेणे का बकऱ्यान लेंडीच न शेबू आहो भाऊनी बरेल पाय आत्मा लिहिली ना आत्मा लिहिली ना बरं तटेच नाही राहू दे ना ती शंका दूर करांसाठी हात भरेल तोंड लगू लय नाकनी जोडे पोहोचाडले ना आणि मग नाकनी जोडेल आहे ना तर याला समज ना हो भाऊ आई गाय म्हैस ना नाही रे आप्पा आपला पराक्रम रे भाऊ नुसतं तू इशने पुढे निघ जाता इथला ताण वाढता का इथला ताण पण शंका घुसली ना मनामध्ये आता तो म्हणे बापरे आता इथलं घाण वस्तून आपला अंगले लागे ना आपण नाक लगून पोहोचाडली ना मग आपले पवित्र वाहनासाठी गंगा स्नान करणं पडीन आता भाऊ सॉरी गावमा नाला बाहेर आणता गावना बाहेर नाला माग्या विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 गावना बाहेर नाला बाहेर आणता तो म्हणे हात पाय धुवली म्हणे हात पाय धुवली आणता हात पाय धुता गुन्ह्या करायला पाणी लिहिणं जे पाणी गुन्ह्या करायला लिहिणं त्यांना मग बात ना कंसा आपण ना त्यांना म्हण माको शंका वाढी घ्या कसा ना होईल हां बाकीचे समज ना बाकीच ना डोक्यावर ते निघे आता बात ना करून घ्या म्हणे अवकसा ना होईन मग आता जर बात ना करून चुकी ना होईन त्या पापच होईन ना शरीर अपवित्र झालं मग आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल आता तीर्थक्षेत्राला स्नान करण्यासाठी निघाला दर कोस दर मुक्काम चाल राहता एका ठिकाणी असा अडकला 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही या इकडे तिकडे पाणी शोधतोय पाणी दिसत नाही पण ऐन अरण्यामध्ये एक आजीमाई बसली होती कुटियामध्ये याला असं वाटलं की आजीकडे जाऊयात आजी आपल्याला पाणी देईल आजीकडे आला म्हणे आजी माय मला पेवाल पाणी भेटीन का म्हणे भाऊ मी छोटीशी बाटली भरलेस म्हणे दुपार लगून आहे पाणी पुरस आता दुपार वैगी म्हणा घर जाऊ ना टाईम आहे बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणे भाऊ म्हणे माडी मला जर पाणी भेटेन ना मला जीव निघ जाईल म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ म्हणे अरे पाणी नाही शे पण मना पाणी एक पर्याय आहे म्हणे काय म्हणे मन पिशी मा सोपारीन खडा आहे तोंडमा टाकले म्हणे भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकली ना 10 मिनटं 15 मिनटं गप्पा मारत उभा राही ना आजीन जोडे आजी म्हणे काय रे भाऊ 15 मिनटं घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटत नाही म्हणे भाऊ 6 महिना जाय पोट राहणं मागाई फुटत नाही तू काय चालू फुट जाई का हे कशाचा परिणाम आहे तुम्ही मनात शंका घेतली की माणूस खाली उतरत जातो तसं सुभद्रा सांगत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती आणि अर्जुन म्हणत होते अगं तू कालच्या दिवशी माझ्यासोबत काम्यकवनामध्ये फिरत होती दोघांचा प्रश्न आहे दोघंही नकारात्मक आहे मग आता अर्जुनाला राहवलं गेलं नाही रागात बायकोवर चालून गेला म्हणजे सुभद्रेवर मारायला धावून गेले अर्जुन पत्नीवर मारायला धावून गेल्याच्या नंतर धर्मराजांना सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही घबरा अर्जुन जागीच थांबला आणि खरं सांगतो धर्मराजा जे सांगतात ना त्या नियमाचं पालन केलं पाहिजे धर्मराजानं सांगितलं पत्नीवर हात उचलायचा नाही तर कोणत्याच माणसानं बायकोवर हात उचलायचा नाही तुम्हापैकी कोणतीच बहीण मार काय नाही ना बहिणीसोन मला सांग द्या मी याच ना काटा काढाल बसेलचे कोणीच नाही ना हां सर्व पुरुषांना सांगतो पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या आणि बहिणी येऊन तुमले बी सांगत तुम्ही बी जराशी शांतता लिहित जाओ काकू असवा त्या माराल मजबूर जातात तो लगून कटका लावतीस तुम्ही एक हात बाईल जर मानवचे सांगत एक आज ना दिन थांबी जाय का बा मनमाय ना पोन येईल मनमाय तब्येत खराब आहे आजच जासू ना अरे आपले कपाशी निंदाल मजूर भेटेल शे जेमतेम 15-20 बाया भेटेल शे ते निंदिले 2 दिन मग चालणे जायचो नाही मला आजच जाणं शे राग मा 2-4 कानपटा मा दिदेस तरी मनमाय बुचडा वाजनी एकच सांगत बाडाल पैसा दे द्या त्या बी काय करते बहिणी तुम्ही बी नाही ऐकतीत ना मग एक शब्दावर धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलायली मग एक काम कर ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर कृष्ण भगवंताचा धावा केला भगवंत आले भगवंतानं पहिला प्रश्न अर्जुनाला केला मला एवढ्या घाई बोलवायचं कारण काय अर्जुनानं सांगितलं देवा कृष्णा अरे कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये तुझी बहीण आणि आम्ही दोघं सोबत फिरत होतो तुमची बहीण पण माझ्यासोबत होती आणि इथं आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं की कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये दिसत होती तशी आजच्या दिवशी दिसना म्हणले तू तर ती म्हणते कालच्या दिवशी मी तुमच्यासोबत नव्हती ही माझ्यासोबत फिरली आणि आजच्या दिवशी म्हणते की मी तुमच्यासोबत नव्हती देवाला वाटलं ही कर्तबदारी आपली आहे दोघांची चूक नाही या चूक दोघांची नाही या ही आपली चूक आहे मग धर्मराजाही उभे आहेत अर्जुनही उभे आहे कृष्ण भगवंतानं सुभद्रेचा हात धरला घराच्या बाहेर केलं आणि स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे बघत होते
सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि कृष्ण भगवंत आतमध्ये गेले. तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे आहेत आणि अर्जुनाला दूध द्यायला उभे येतात माझे भगवंत. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू. देवा, काम्यकवनामध्ये फक्त मनात विचार आला रे की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती. मनात विचार आला आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं माझ्यासाठी स्त्री रूपात यावं, माझ्या बायकोचं रूप धारण करावं आणि माझी इच्छा पूर्ण करावी. इतक्या खालच्या पातळीचं काम फक्त तो एकच करू शकतो, जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि तशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. तरुण भावाला माझा गरीब भावाचा एक संदेश आहे.